हॅलो, सो वेलकम बॅक टू गोवा पार्ट 2. फायनली रेडी झालो. बिकॉज 1:30 वाजला आहे आणि आम्ही आता निघालो फिरायला. काही नको बोलू, कुठे जायचं हे डिसाईड नाही झालं. पण मी आता आम्ही लंच करायला फॅटफिशला जाऊन बस आणि त्यानंतर फिरायला बाहेर निघू. सो कुठे कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. रावत रेडी होत आहेत आणि तो छोटा ऑर्डरसोबत खेळतो. आणि वेदिका पण रेडी झाले. ओ हो माय गॉड, संतूर मॉमी. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आवडला तर प्लीज नक्की कमेंटमध्ये दक्षिणा चल ना. तर आम्ही जिथे स्टे केला होता त्या प्रॉपर्टीचं नाव होतं रॉनीज विला अँड अपार्टमेंट. खूप सुंदर प्रॉपर्टी होती आणि जर फॅमिली जात असाल तुम्ही तर खूप कम्फर्टेबल अँड अफोर्डेबल आहे. सो तुम्ही चेकआउट करू शकता. ही नॉर्थ गोवामध्ये आहे प्लेस. तर निघाल्यानंतर आम्ही पहिलं गेलो जेवायला, कारण खूप जोरात भूक लागलेली. दुपारचे 2 वाजले होते आणि आम्ही पोचलो फॅटफिशला. सो फॅटफिशला खूप छान आणि खूप टेस्टी असं फिश खायला मिळतं आणि गोव्यामध्ये येणारे प्रत्येक नॉनव्हेज लवर्स ह्या प्लेसला भेट देतो. खूप गर्दी पण असते, म्हणजे कधी कधी 2-2, 3-3 तासाची वेटिंग पण असते. पण आम्ही ऑड डेला गेलो होतो त्यामुळे एवढी गर्दी आम्हाला भेटली नाही. आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला पुढेही काही प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या होत्या. सो तुम्ही जर गोव्याला येत असाल तर फॅटफिशला नक्की भेट देऊ शकता. म्हणजे ज्यांना नॉनव्हेज खायची इच्छा आहे ते इथे येऊ शकतात. अरे त्रिशूल भाई प्लीज यार गाना तो लगाओ यार, मैं रो दूंगी नहीं तो. तू नॉर्मली भी रोती. अरे पाऊस पडला इकडे. वेलकम टू माय ब्लॉग. आता कोणत्या रोडला होता आपण? पारा रोडला. तर पारा रोड ही हा असा एक रोड आहे. म्हणजे तुम्ही रील्समध्ये खूप वेळा बघितलं असेल की गोव्यामध्ये येणारे लोक इथे येऊन फोटोज क्लिक करतात, कारण हा खूप सुंदर असा रोड आहे. म्हणजे दोन्ही बाजूंना नारळाची झाडं आणि ओपन स्पेस आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सारे लोक रोडच्या साईडला उभं राहून फोटोज क्लिक करत आहेत, सेल्फीज रील्स बनवत आहेत. सो आम्ही म्हटलं आपण पण जाऊया, बघूया काय असतं ते. चाइनीज में कुछ बोल रही है. लड़की को बोनेट पे बिठा, हाथ उसको बोनेट पे बिठा दे. अच्छा मोठा आहे. आणि इतर लोकांसारखं आम्ही तिथे ऑब्वियस फोटोज रील्स आणि व्हिडिओज काढले, कारण त्या रोड खूपच सुंदर होता. सो आम्ही तेच केलं जे बाकी लोकांनी केलेलं. आणि आम्ही त्यानंतर गेलो कंडोलियम बीचला. तर घरी आल्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो थलासासाठी. सो बेसिकली ही गोव्याची नाईट लाईफ प्लेसेसमधून एक वन ऑफ दी टॉप प्लेस आहे. तुम्ही बघू शकता इकडचे वाईब्स कशा आहेत. सो लोक इथे एन्जॉय करायला येतात. जे नॉन ड्रिंकर आहेत ते पण इथे म्युझिक किंवा फूड एन्जॉय करतात. सो असा एंड झाला माझा दुसरा दिवस इन गोवा. मी नेक्स्ट डे काय केलं आहे ते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटू लवकरच. गुड नाईट.